प्रत्येक उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी खातात का? तर थांबा, एकदा हे साबुदाणा आणि आलूचे पराठे करून बघा. त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तर बटाटे उकडण्यासाठी टाकायचे आणि त्यानंतर ना मी 1 वाटी साबुदाणा घेतला. त्याला 7 ते 8 मिनिटं ना कमी फ्लेमवर याला भाजून घेतलेला आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला मिक्सर जारमध्ये बारीक करून एका चाळणीच्या साहाय्याने त्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि इथे मी ना उकडलेले 3 बटाटे वापरलेले आहे. या सगळ्यांना ना मिक्स करून ना थोडंसं पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं पाणी लागेल तसंच टाका, जास्त टाकू नका. त्यानंतर ना पतला असा पराठा लाटून घेतला आणि एका झाकणाच्या साहाय्याने त्याला गोल आकाराने कापून घेतला. तव्यावर मस्त त्याला ना तेल लावून दोन्ही साईडनं भाजला होता. आता पराठे तर रेडी झाले, पण त्यासोबत खाण्यासाठी चटणीसाठी मी शेंगदाणे, मिरची, साखर आणि दही घेतलेली आहे. याला सगळ्यांना बारीक करून छान अशी चटणीसुद्धा बनवून घेतली आणि आपलं उपवासासाठी फराळ रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.